मुख्यमंत्री साहेब आपले जे आहेत आपल्या महाराष्ट्राचे, त्यांनी इतका चांगला निर्णय घेतला की माझ्या नवऱ्याच्या केसबाबत की कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. हा शब्द जे त्यांनी सोडला ते एसपी सरांना बी आता स्ट्रॉंग म्हणजे त्यांना बी केसमध्ये असा दबाव असा काही वाटणार नाही की आपल्याला मुख्यमंत्री साहेबांचा आदेश आला आहे की कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. ह्याच्यावर ते तत्परतेनं म्हणजे तत्काळ आरोपींना अटक करतील एवढी आता आशा लागून राहिली आहे त्यांच्याकडून. मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशावर मी समाधानी आहे, पण ह्या पोलीस प्रशासनावर मी समाधानी नाही. कारण एवढेच त्यांनी मुख्यमंत्री साहेबांनी काल जेवढी व्यक्तींची आपण चौकशी केली, जबाब घेतला, एवढं सांगितलं आहे. मग एवढ्याच ह्यांना आरोपीच अजून निष्पन्न नाहीत आम्हाला सांगत. मग हे पोलिसांचं किती अपयश आहे. मग जर ह्यांनी त्यावेळेस जर आरोपी निष्पन्न झाले असं आम्हाला सांगितलं असतं तर मला एवढं पुढचं टोकाचं पाऊल उचलावं लागलं नसतं. पण जे मुख्यमंत्री साहेबांनी जे काल विधानसभेमध्ये जे जितेंद्र आव्हाड साहेब आणि प्रकाशदादा सोळंके यांनी जे लक्षवेधी मांडली, त्यांच्यावर जे प्रश्नाला उत्तर दिलं ते योग्य पद्धतीनं दिलं. त्यांनी पण सांगून टाकलं की आम्ही पण एका गरीब कुटुंबाला बी न्याय द्यायला आम्ही तत्परता आहोत. असं वाटतं की दिरंगाईच केली इथं, परळी पोलिसांनी तर दिरंगाईच केली. आणि बीडला आम्ही पण 4 वेळेस एसपी सरांना भेटले. पण जेव्हा आता मुख्यमंत्री साहेबांचा जेव्हा आदेश आलाय तर आता त्यांना तपास तत्काळ करणं गरजेचंच आहे. तरी पण त्यांना मी 1 महिना अल्टरमेंट दिला आहे. महिनाभरात तपास झाला तर ठीकच आहे, नाही तर मी अजून एसपी ऑफिसला जाणारच आहे.